नाशिक. मोबाईल नंबर 9657512287. अच्छा. तर आपण हे आज जे टरबूजचं आपण हार्वेस्टिंग करतोय, तर आपण टरबूज कुठल्या वाणाची लागवड केली होती? बेला सीड्सचं इरा म्हणून. अच्छा. ट्रायल बेस दिलं होतं तुम्हाला? हो, ट्रायल बेस. अच्छा. कशी वाटली व्हरायटी? व्हरायटी एकदम बेस्ट आहे. लागवड केल्यानंतर जर्मिनेशन कसं झालं त्याचं? जर्मिनेशन 90% जवळजवळ. अच्छा. हो. त्याच्यानंतर त्याच्यावरती काही किडी रोगींचा प्रादुर्भाव वगैरे? त्यातलं त्यात आपल्याला अनुभव कुठलाही नव्हता. त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम झाला, पण नंतर 15-20 दिवसानंतर जो पिकअप घेतला झाडांनी, तर आत्तापर्यंत अशी परिस्थिती झाली. अच्छा. तर आता ॲव्हरेज फळ आपल्याला अशी मिळालेले आहेत समजा. हो. तर मग याचं वजन करून पाहिलं होतं तुम्ही? हो, वजन केलं. किती वेळा वजन आलं फळाचं? 6 किलो 800 ग्रॅम. म्हणजे हायेस्टमध्ये निघालं? हो, आहे. आणि कमीत कमीपासून 3 ते 4 किलो ॲव्हरेज? हो. ॲव्हरेज सरासरी 3-4 पासून पुढे हो, आलेले हो. 7पर्यंत? हो. ओके. तर मग या इरा जी वाण आहे आपल्या बेला सीड्स, हो. हो. हे वापरल्यानंतर तुम्हाला याचे नेमकं काय जाणवलं, किंवा मग याचा काय फायदा तुम्हाला भविष्यात होणार आहे? फायदा म्हणजे इतर वाणांपेक्षा मला चांगलं वाटलं हा वाण हिरा बेला सेटचं. अच्छा. हो. तर मग ॲव्हरेजमध्ये कसं वाटतं आणि तुम्हाला? त्यातले त्यात फवारण्या खूप कमी केल्या आहे मी. अच्छा. फवारणी जास्त कुठलीच केली नाही, कारण ते आपण जे म्हणतो ना, मधमाशी येण्यासाठी जो प्रॉब्लेम येतो, म्हणून मी ते फवारण्या खूप कमी केल्या तर त्याला रोगालाही खूप बळी पडला नाही. वाण हिरवागार प्लॉट आहे. आज 80-85 दिवसाचा होऊन गेला आहे तो. मग ॲव्हरेज कसं भेटेल तुम्हाला? ॲव्हरेज चांगलं ॲव्हरेज. इतर वाणांपेक्षा तुम्हाला हो, ॲव्हरेज हो. चांगलं भेटेल. तुमचा आर्थिक फायदा 100% जास्त होईल. अच्छा. ओके. धन्यवाद. इकडे आणते.